स्फुरत् कौस्तुभालं कृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक माझी पायावरी वार करी संताचा 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 वार करी संता हो मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हा जो कीर्तन रूपी सेवेचा जो आविष्कार आपण पाहत आहात याच्या मागे एक फार मोठं सत्य दडलेलं आहे। सत्य हे प्रभावित करीत असतं, सत्य हे देवाची प्राप्ती करून देत असतं। व्यवहारामध्ये सुद्धा सत्यमेव जयते आणि हा जो आविष्कार आहे हाही त्याच प्रभूचा आहे का जो एकमेव सत्य आहे। काय प्रमाणे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दविला
तोच सत्य आहे. त्याचं मूर्तिमंत रूप आपण आपल्या स्थूल डोळ्यांनी पाहत असतो. त्याचं वास्तविक निराकार जे रूप आहे त्याला गवसणी घालण्यासाठी साधनाची पराकाष्ठा करावी लागते आणि पुन्हा कृपेची फार आवश्यकता असते. आणि अशी कृपा जर प्राप्त झाली तर मग निश्चितच त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी एक बाजू तुम्हाला सांगून जातो. या सृष्टीमध्ये जिवंत जर देव जर पाहायचा असेल, अनुभवायचा जर असेल, तर ज्याची त्याची माता आणि ज्याचा त्याचा पिता ही मूर्तिमंत देवाची प्रत्यक्ष जागृत स्वरूप आहेत. विठ्ठल विठ्ठल आपण पाहत असतो हिंदू संस्कृतीमध्ये लोक तीर्थक्षेत्राला जात असतात. तीर्थक्षेत्राला मग काशी असो, पंढरपूर असो, आळंदी असो, जेवढी या भारतवर्षामध्ये तीर्थस्थळं आहेत, जाऊ नये असं नाही, गेलंच पाहिजे यात तर काही संशय नाही. कारण महाराजांचा आदेश आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. हो, पण ही तीर्थयात्रा करत असताना, हे भौम तीर्थांचं दर्शन करत असताना, भौम तीर्थामध्ये स्नान करत असताना शुद्धीसाठी माणसं प्रयत्न करताना दिसतात, यात काही संशय नाही. पण घरी चित्तीर्थ आहेत. माय बाप केवळ कासी, माय बाप केवळ कासी, माय बाप केवळ कासी, माय बाप केवळ बापे केवळ केवळ काशी. हो, आता काशी कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही, ते तिथं गेल्यानंतर समजेल. पण काशीचं महात्म्य असं आहे, ज्ञानोबारायांनी गोड चिंतन मांडलं. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. तिथं शरीर वेच करणं म्हणजे गोळा करणं नाही, त्याचा लाक्षणिक अर्थ वेच करणं म्हणजे जीवन तिथं खर्चावं लागतं. मृत्यूसाठी माणसं काशीत जातात. विठ्ठल विठ्ठल आणि तर महाराज म्हणतात तेने न जावे तीर्थासी. घरी जर आई वडील असतील, हो,
आई वडील त्यांची शरीर प्रकृती व्यवस्थित असेल आणि त्यांनी जर आज्ञा दिली बाळा जाऊ शकतो तो यात्रेला तर जावं. पण ते जर असहाय्य असतील, दुःखी असतील, मग ते शारीरिक दुःख असो की मानसिक दुःख असो, कोणतंही दुःख असो, त्यावेळेस मात्र त्यांना सोडता कामा नये. हे मी नाही सांगत, लक्षात ठेवा. ज्यांना आईचं छत्र, ज्यांना वडिलांचं छत्र, हो अगदी बालवयातच ज्यांचं नष्ट झालं त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज त्यांची मान्यता नीट ऐका. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तये सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. तीर्थाचे दोन प्रकार आहेत. एक चित तीर्थ आहे आणि एक भौम तीर्थ आहे. दोन प्रकार. हे गंगा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, शरयू या ज्या नद्या आहेत भारतवर्षामधल्या, ही भौम तीर्थ आहे. यांना काय म्हणायचं? भौम तीर्थ. आणि चित तीर्थ त्यांना म्हणावं हो की भौम तीर्थांना आलेली मलिनता, हो तिच्या शुद्धीसाठी ज्यांचं दर्शन करावं लागतं त्यांना संत असं म्हणतात. संत हे चित तीर्थ आहेत आणि ज्याचे त्याचे आई वडील हे सुद्धा चित तीर्थच आहे. विठ्ठल विठ्ठल मी प्रमाण देईन. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया. येती पुनीत भावया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया. पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया. तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा, तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, हो तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, हो तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया तीर्थे तया ठाया. कोणत्या ठाया? जिथं वैष्णव असतात, जिथं संतांचं वास्तव्य असतं, अशांच्या चरणाजवळ ही सगळीच तीर्थे तिथं येतात. प्रमाण देईल मी तुम्हाला. सकळ तीर्थे मध्यान्ह काली येती पुंडलिका जवळी. कशाला? स्वतःला निर्मळ होण्यासाठी. हो बघा बरं. आणि तोही पुंडलिक कुणाच्या सेवेनं एवढा मोठा झाला तर ते फक्त फक्त आई आणि बाप. लक्षात ठेवा. जिवंत देव जर पाहायचा असेल तर आपल्या आईत पाहावा आणि बापात पाहावा. हो झालेलं अपत्य, असणारं अपत्य, हो हा आईचा आणि बापाचा आत्मा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. असं हे या ठिकाणी एक पुण्यस्मरण आहे. आईच्या आठवणींना, स्मृतीला हा उजाळा देण्याचा एक प्रयोग आहे.
आणि शास्त्रही सांगतं केलेल्या उपकाराचं हनन होता कामा नये. लक्षात ठेवा, कृतम हंती सकृतज्ञ. केलेले उपकार जो विसरतो त्याचं हनन करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. हो, आणि केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतम जानाति सकृतज्ञ. आणि जीवनामध्ये सर्वात जास्त मोठे उपकार जर कोणते असतील हो तर ते फक्त आई आणि वडिलांचे आहे. फक्त आई आणि वडील. मग तो गरीब असो की तो श्रीमंत असो, ज्याला त्याला आपली आई आणि आपले वडील देवा नाही मूर्तिमंत ती देवाचीच स्वरूप आहेत हे जाणूनच त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तुम्हाला पटत असेल किंवा नसेल पण मी तुम्हाला शब्द सांगून जातो. काय असतं, जीवन कितीही बर्बाद झालेलं असू द्या पण ज्यावेळेस पश्चातापानं तो दग्ध होत असतो, अनुताप होत असतो, अक्कल जागेवर येत असते पण वेळ निघून गेलेली असते. औरंगजेबाचा बाप कोण? शहाजहान. बघा तुम्ही, सत्तेची धुंदी, सत्तेची नशा, सगळीच अनुकूलता असल्यावर अशा माणसाकून छोट्याशा चुकासुद्धा किती वाईट परिणाम करतात बघा. छोटीशी काही नाही, मदनमत्त झालेला राजतिलक, आसन आपलंच असावं म्हणून काही नाही, बापालाच कुठं टाकून दिलं, तुरुंगात टाकलं. बघा तुम्ही, मुलाने बापाला. हो, तर तुरुंगात जात असताना त्याचे शब्द आहे शहाजहानचे, अरे तुझ्यापेक्षा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. शब्द बघा, हिंदू धर्मामध्ये आई वडील गेल्यानंतरही सुद्धा प्रत्येक महिन्याला, वर्षाच्या अंती त्या स्मृतीला असा उजाळा दिला जातो, त्याची आठवण केली जाते. शेवटपर्यंत ती संतती आपल्या आई वडिलाप्रती किती सजग राहते, किती जागृत राहते, ते बघ त्याने आदर्श दाखवून दिला. शेवटी हो, आई बाप साधी नाही. हो, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तै सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. हो, सेवा करावी, सेवा. हो, आणि पूर्ण आयुष्यभर सेवा करावी लागते असं नाही. काही त्यांचा एक काल असतो प्रतिकूलतेचा. शरीर वार्धक्याने ज्या वेळेस पछाडलेलं असतं अशा वेळेस फक्त आई वडील, बाकी काही अपेक्षा नसते. हे चलन मान मान्यता याच्यावरती बाहेर गेलेले असतात. फक्त संततीनं आपल्याला आदरानं सन्मानानं वागणूक द्यावी, प्रेम द्यावं. हो, प्रेम करावं. हो, हीच एकमेव इच्छा फक्त अपत्याप्रती आईवडिलांची असते. बाकी काहीच इच्छा राहत नाही. सर्व सांगू का तुम्हाला महत्त्वाचं? हो, त्या तुकडोजी महाराजांचे शब्द आहे बघा, वचन आई बापाचे मोडू नको रे, मानवा तू सत्य नीती सोडू नको. बाळपणीचे पुरविले लाड जपले
तुला रे जीवा पलीकड राग राग त्यांचा तू करू नको रे मानवा तू सत्य नीती सोडू नको. काय शब्द आहे. आई वडिलांना सांभाळावं बरं. 35 वयाची मुलं आज आहेत. हो, एखाद्या आईने कुठं तक्रार केली का बघा. हो, अजून मुलाचं लग्न झालेलं नाही तरी आई अजून त्यांना पोसते आहे अजून आजही. पण तीच आई तेच वडील कुणाचे 4 महिने राहिले कुणाचं वर्ष राहिलं. हो हो, संतती सांभाळायला तयार नाही, सांभाळत नाही. तुम्हाला पटो अथवा न मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हो, एखादा बिघा एखादा एकर कमी घ्या, फक्त तुमच्यामध्ये आई वडिलांना ठेवा. हो, पण अगदी अंतःकरण साक्षी ठेवून भगवंताला स्मरून सांगतो. हो, नव्हत्याचं होतं होत्याचं नव्हतं आईबापाची सेवा करून दाखवते. विठ्ठल 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 अशी ही आई. या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई कारभारी पाटील हाडोळे, पती श्री कारभारी भीमाजी हाडोळे, श्री प्रकाश कारभारी हाडोळे मुलगा आहे. सौभाग्यवती मनीषा बिपिन पाटील गवळी मुलगी आहे. दिलीप लक्ष्मण पाटील हाडोळे पुतण्या आहे. असा हा परिवार आहे. आणि या परिवाराने तुम्ही म्हणाल मला असं वर्णन करायला आवडत नाही, पण वास्तवता जर असेल आणि वास्तव जर सत्य असेल तर त्याचे पवाडे गावे. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी सांगितलं. वारकरी वारीमध्येही त्यांचा काल गेला. हो, याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला. हो, जर कोणाला येण्याची इच्छा असेल आणि चलन नसेल होतं प्रपंचामध्ये या गोष्टी घडतात. तर तुला काय करायचं, मी आहे ना, स्वतःच्या चलनाने घेऊन जायचं ही साधी गोष्ट नाही. मी तुम्हाला शब्द सांगेल एकनाथ महाराजांचे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, या अभंगामध्ये महाराजांचे शब्द आहे. तुळसी माळ गळा गोपीचंद टीरा, तुळशी माळ गळा गोपीचंद टीरा, तुळसी माळ गळा गोपीचंद टीरा, तुळशी माळ गळा गोपीचंद टीरा. हृदय कळवळा वैष्णवा, हृदय कळवळा वैष्णवा, हृदय कळवळा वैष्णवा, हृदय कळवळा वैष्णवा. तुळसी माळ गळा गोपीचंद टीरा, तुळशी माळ गळा गोपीचंद टीरा, गोपीचंद टीरा, गोपीचंद टीरा. शब्द बघा. हृदयी कळवळा. कळवळा समजलं. हो, वैष्णवांचा, जे कोणी वैष्णव असतील
त्या क्षेत्रातले, हो, त्यांची इच्छा आहे. कधी कधी माणसं भाव जाणतात. एखाद्याला भूक लागली, लगेच चेहरा सांगतो याला भूक लागली, याला कशाची गरज आहे. जाणती माणसं लगेच ओळखतात. आणि ही भूमिका साकारणं म्हणजे साधी नाही. महाराजांनी सांगितलं, हो, इतकं त्या जीवनामध्ये प्रवेश करणं, हो, हो, ही साधी गोष्ट नाही. हो, बोलणं नाही, हो, कृतीला फार किंमत आहे. कृतीला फार किंमत आहे. आणि अशा कृतीची ज्यांनी अंमलबजावणी केली जीवनामध्ये, हो, करावी. हो, गृहस्थ धर्माला आल्यानंतर आपलं जीवन इतरांच्याही जीवनासाठी सदुपयोगी पडावं, हो, ही फार फार मोठी मोलाची गोष्ट आहे. असं हे वैष्णव असणारी ही माता, तिचं हे वर्ष श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. हो, आणि या पुण्यस्मरणानिमित्त काही भजन, कथा, कीर्तन, नामस्मरण, सत्संग या माध्यमातून हे काय असतं, कधी कधी अडचणीच्या काळामध्ये अडचण दूर करण्यासाठी सामर्थ्य जर कमी पडलं आणि त्याला जर कोणी जर आधार दिला तर तो आधार त्याला निराधार होऊ देत नाही. तो आपल्या इप्सित स्थळाला, आपल्या गंतव्यस्थानाला, आपल्या लक्ष्याप्रती तो तिथं पोहोचवल्याशिवाय राहत नाही. तसे पिंडादिकी यज्ञ क्रियाकर्म, नामस्मरण, या सर्वच गोष्टी त्यांच्या भावी प्रवासाला, हो, एक साधन म्हणून उपयोगी पडो, हीच भगवतचरणी इच्छा व्यक्त करून मी माझ्या सेवेला काय करतो, आरंभ करतो. विठ्ठल शब्द तुकाराम महाराजांचे आहेत. लेकुराचे हित, हित हित म्हणजे कल्याण, हित म्हणजे कल्याण. हो, आता हित नेमकं कोणतं म्हणायचं हे अजून समाजाला माहीत नाही. व्यवहारामध्ये कितीही उत्कर्ष होऊ द्या, कितीही उंची गाठू द्या, हो, पण कल्याण होईल असं मात्र मुळीच नाही. आणि हिताप्रती जाग असणं ही काही साधी गोष्ट नाही. हित जर करून जर घ्यायचं जर असेल, असणारा मान, दंभ या गोष्टी बाहेर सारल्या पाहिजे, या जवळ ठेवता कामा नाही. हो, हितकारी जी माणसं असतात, हिताच्या ठिकाणी रत असणारी जी माणसं असतात, हो, ते सगळ्याच गोष्टींना त्यांनी तिलांजली दिलेली असते. आणि असं हित ज्यांनी पाहिलं, अनुभवलं, हो, तो एकच वर्ग म्हणजे संत वर्ग आहे. आणि त्या संतांचं तोंड भरून वर्णन करत असताना, कौतुक करत असताना, ते करावं कसं ते पटवून देण्यासाठी, सिद्धांत जर पटवून जर द्यायचा असेल तर त्याला कधी कधी दृष्टांताची योजना करावी लागते. तसं संतांचं संतत्व किती थोर आहे, किती मोठं आहे हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी जी दृष्टांताची योजना या ठिकाणी केलेली आहे. दोन घटक आहे, एक लेकरू आहे आणि एक आई आहे, जिला माऊली असं म्हटलेलं आहे. माऊली आणि लेकरू बघा तुम्ही, लेकुराचे हित काय वाहे, माऊलीचे चित्त. चित्त चित्त दिसत नाही, हात दिसतो, पाय दिसतात, पोट दिसतं, डोकं दिसतं, सर्व काही दिसतं. चित्त दिसतं का हो?
चित्त कुणी पाहिलं का हो? नाही हो. हे स्थूल धर्माचे हे जसे पार्ट आहेत तसे सूक्ष्म शरीराचे, स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे ज्याला अंतःकरण म्हणतात. त्या अंतःकरणाचे हे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. असे 4 पार्ट आहेत. कधी कधी दुखतच नाही, सर्व काही अनुकूलता असते. बघा बरं नीट ऐका, दुखत नाही, सर्व काही अनुकूलता असते. पण चित्त विक्षिप्त झाल्यामुळे इतकी चंचलता प्राप्त होते, करमत नाही म्हणतात. तुम्हाला एक सांगू का, नल दमयंती म्हणून एक प्रकार होऊन गेला. ते जागरणामध्ये तुम्ही लोक अजूनही ऐकतात. पण नल राजा आणि दमयंती म्हणून राणी होती. तर ती आता राजकन्या होती, ती राजाची राणी होती. हो, ती आजारी पडली. आणि त्या काळात जसे डॉक्टर आहेत त्यावेळेस वैद्य असायचे. आता राजाची कन्या आजारी पडली, राजाची मुलगी, राजाची पत्नी आजारी पडली. हो, इकडे राजन तिकडे राजा. हो, मग ते औषधोपचार करण्यासाठी वैद्य यायचे, जो तो ज्याच्या त्याच्या परीनं औषधं द्यायचा. ती म्हणायची, ज्यावेळेस त्यावेळेस नाडी परीक्षा होती, ती म्हणायची, औषध न लगे, औषध न लगे, औषध न लगे. आता तिच्या शब्दाचा भाव त्या वैद्यांना कुठं समजतो? जो तो ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये प्रवीण असतो. बघा तुम्ही, जेनो काम उनो थाय बिजो करो गोता खाय. आता ते वैद्य आणि औषध आणि पेशंट. हो, पण ती जे शब्द बोलायची ते त्यांच्या लक्षात येत नव्हतं. ती सांगायची, माझं हे औषध नाही, माझं जे औषध आहे हे नाही, औषध न लगे. माझं फक्त औषध काय आहे? नल राजा, हेच माझं काय आहे? औषध आहे. ते समजत नव्हतं, समजत. अशी काही शब्द असतात. हो, तसं संतांच्या बाबतीमध्ये संत कसे असतात, व्याकरणामध्ये असा नियम आहे, एखाद्या गोष्टीचं विशेष असं महत्त्व जर प्रतिपादन जर करायचं असेल, थोडक्यात त्याची महती गायची असेल, त्याचा मोठेपणा सिद्ध करायचा जर असेल, हो, तर त्याला विशेषणं लावावी लागतात. व्याख्या आहे, नामाबद्दल विशेष माहिती जो सांगतो त्याला विशेषण असं म्हणतात. काय म्हणतात? विशेष. माणसं सगळेच दिसतात, हो, पण हे आमदार आहेत बरं का. कळलं ना? तुमच्या लक्षात आलं ना? आणि त्यांचं असाधारण तत्व तिथंच त्या विशेषणाने काय होतं? अभिप्रेत होतं, लक्षात येतं. तसं संतांचं महत्त्व सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, हो, संत हे आईसारखे आहेत. संत कसे आहेत? आईसारखे आहेत. संत कसे आहेत? संत बापासारखे सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता. कायमी पतिता कीर्तिवानु, कायमी पतिता कीर्तिवानु, अवतार तुमा दरया करना, अवतार तुमा दरया कर. कायमी पतिता कीर्तिवानु, कायमी पतिता कीर्तिवानु, अवतार तुमा दरया कर. उतरया जन जड जीवा जीवा.
तुम्ही संत कसे आहात, अगोदर आई घेतली बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत कृपावंत. बघा तुम्ही आता मायच आईचाच अगोदर का उल्लेख केला असेल. बघा तुम्हाला व्यवहारामध्ये दिसतं, अनुभव येतो. बाप जर गेला, बाप जर गेला, आईच्या अगोदर बाप जर गेला, तर आई बापाची भूमिका साकारते. आई आईची भूमिकाही साकारते. बघा तुम्ही अशा आया होऊन गेल्या, अपत्यांना अगदी योग्य तऱ्हेनं सांभाळून दिशा दिली. अशा कितीतरी आया आहेत. आता बाप बघा, आई जर गेली तर कदाचित, आता तेही अशक्य झालं आता, बाप आई नाही होऊ शकत, दुसरी आई आणू शकतो कदाचित, बरं का, कदाचित. पण बाप आईची भूमिका बजावू शकत नाही. हे जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. हो, लक्षात ठेवा, या अनुभवाच्या गोष्टी आहेत. हो, महाराज म्हणतात संत हे आईसारखे आहेत. संत हे माऊली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगम, कितीतरी ठिकाणी संतांना, देवाला माऊली म्हणून संतांनी हाक मारलेली आहे. तशी ही जी आई आहे, आई, एखादी मुलगी चालली तिला आई नाही म्हणता येत, तिला मुलगी म्हणता येईल. आई ही भूमिका सिद्ध करण्यासाठी तिला दिव्य करावं लागतं. प्रथम मुलगी असते, विवाह व्हावा लागतो, पोटी संतान व्हावं लागतं. ज्यावेळेस संतती निर्माण होते त्यावेळेस तिला आई ही संज्ञा काय होते, प्राप्त होते. आणि संतती निर्माण झाली, अनायासे नैसर्गिकरित्या तिचं जे प्रेम असतं ते कुणावर असतं, त्या अपत्यावर असतं. अपत्य साधी गोष्ट समजू नका. अपत्याची जोपासना, अपत्याची वाढ, अपत्याप्रती असणारी प्रीती, हे सर्व करत असताना आई शरीर खर्च करत असते, खर्च होत असतं. तुम्हाला पटो किंवा न पटो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मी वास्तव सांगतो तुम्हाला, जरा इमानदारीनं सांगा, लग्नामध्ये माणसं नवरदेवाला जास्त पाहतात का नवरीला जास्त पाहतात? बोला, कुणाला पाहतात? लक्षात आलं ना तुमच्या? अगदी तारुण्य असतं, माऊलींच्या ओव्या आहेत, तारुण्याची नभाळी प्रगटे जैसी अंगना अंगणे. कितीही डांबर छाप मुलगी असू द्या, कितीही काळी असू द्या, वयात आली हो का तारुण्य असं प्रगट होतात. काय सांगू तुम्हाला, ज्ञानोबा राय सांगतात, हो तारुण्य. हो, आणि ते तारुण्य ती अपत्यासाठी इतकं खर्च करत असते. प्रेमापोटी ह्या गोष्टी तिला समजत नाही. सौंदर्य, स्वतःचं सौंदर्य नष्ट करणं म्हणजे अपत्यांना जन्म देणं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्याकडे गायी आहेत ना, गायीचा व्यवसाय, त्यांना विचारा. कधी गाय विल्यानंतर बसली का ती उठतच नाही, उठत नाही. मग डॉक्टर सांगतो हिचा काय कमी पडला, कॅल्शियम. कळलं? कॅल्शियम कमी पडला. तसं गाय आणि माय हे दोन्ही सारखे आहेत. जितकं अपत्यांना आई सांभाळत जाते, ते सांभाळणं म्हणजे बोलायला गोड वाटतं,
हो, पण अपत्यांचा सांभाळ करणं म्हणजे स्वतःचं दूध त्यांना पाजणं आहे. आणि स्वतःचं दूध एकदा पाजायला सुरुवात केली, आई काही मीटर लावत नाही, काही माप घेत नाही. बघा तुम्ही, हो, ते दूध पिऊन 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 आई कृश होत जाते. म्हणून आता काही सुधारित आया पाजत नाही, त्याला लहानपणीच बाटलीची सुरुवात करतात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सगळ्यात मोठी आई. आई शास्त्र सुद्धा सांगतं, जननी जन्मभूमीश्च सर्गादपि गरीयसे. जन्मभूमी आणि माता खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. म्हणून आईकडं पाहत असताना आसावलेल्या नजरेनं पाहावं, जिने आपल्यासाठी आयुष्य खर्च केलं. दूध पाजणं म्हणजे साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा बरं. हो, तारुण्य, स्वतःच्या हातात कुऱ्हाड घेऊन आपल्या तारुण्यरूपी बागेवर जी घाव घालते ती आई आहे. विठ्ठला विठ्ठला आता एवढा दृष्टांत नीट ऐका. दृष्टांत नाही, हा सिद्धांत आहे आणि ही आखोदेखी आहे. तुम्हाला कोपरगावला एक हॉटेल आहे बघा, त्या आंबेडकर पुतळा यादगार रेस्टॉरंट म्हणून बघा, मुस्लिम समाजाचं आहे. तर तिथे मी मित्राबरोबर असं बसलो, तिथं ते एक म्हातारा बसलेला होता. त्याने ही गोष्ट त्याने स्वतः पाहिलेली, अनुभवलेली सांगितली. तो म्हणे मी मुंबईला सर्व्हिसला होतो, मुंबईला. आता आणि पूर्वी जुनी मुंबई, आणि ते छोटे छोटे असे शेड बांधलेले असतात त्या बेस्टच्या गाड्यांसाठी उभा राहण्यासाठी. गाडी आली का लोक ते खाली उतरतात आणि बसून जातात. नेमका म्हणे पाऊस चालू झाला. बरं, मुंबईचा पाऊस म्हणजे असा आहे का, नाचरे मोहरा आंब्याच्या बनात पाऊस, धो धो पाऊस. बरं, पाऊस असाही पाऊस यायचा, असाही पाऊस यायचा. त्या पावसाने रस्ते मोकळे केले, अजिबात नाही, वाहतूक ठप्प. हो, ही घडलेली गोष्ट बरं का. हो, तेवढ्यात एवढ्या पावसामध्ये एक स्त्री रस्त्याने येत होती आणि येत असताना ती अशी सरळ चालत नव्हती, ती अशी व्हायची, अशी व्हायची, अशी वाकायची रस्त्यानं. एखाद्याला असं वाटेल ही वेडी व्यक्ती असावी, बावळट असावी, असे असतात, मानसिक असतात. हो, ते असे पाहत होते येत असताना. हो, पण गंमत अशी झाली, पावसापुढे ती हरली. कोण? ती स्त्री हरली. मग तिने मागचा पुढचा विचारच केला नाही. तिने जसं परकर सहित साडी अशी धरून, हो, अशी केली.
ही घडलेली गोष्ट आहे बरं. अशी केली म्हणजे ती नग्न झाली थोडक्यात. कळलं माझं बोलणं? हो. ती ज्यावेळेस यांच्या त्या छोट्या शेडपून चालली त्यावेळेस त्यांनी सहज बारीक पाहिलं तर तिच्या हातामध्ये लेकरू होतं. विठ्ठल 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 विठाला 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 हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. मला आता सुद्धा काटा येतो बघा. त्याने हे दृश्य जे सांगितलं मग ते धावत हे पावसात गेले, एका घरावर थाप मारली. कमीत कमी हिला लेकरू आहे, छोटं लेकरू. हो, हिला आत घ्या आत घ्या. मग ते तिला आत घेतलं गेलं. हो, लेकरासाठी हो इज्जतीची सुद्धा पर्वा नाही. काय प्रेम असेल हो, काय प्रेम असेल लेकराप्रती. हो, आता ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा अर्थ सांगून जातो. हो, आई आहे स्वतःची. हो, आणि ती वेश्येचा धंदा जरी करीत असेल हो तरी अपत्याने वेश्या म्हणून पाहू नये, तिला आईच म्हणून पाहावं. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. काय आई आई असेल हो, काय आई असेल हो. लेकराप्रती अतिशय सजग, अतिशय सजग. महाराज म्हणतात वाहे माऊलीचे चित्त. अशी आई लेकराप्रती एवढी जागृत असते. याच्याही पेक्षा संत जागृत असतात. कोण? संत. कारण कधी कधी रावणाचं युद्ध कसं झालं? कुणाचं? रामाचं आणि रावणाचं युद्ध कसं झालं? आता त्याला काय उपमा देणार? ओ भाऊ, रावणाचं युद्ध रावणासारखंच झालं. त्याला आता दृष्टांत नाही. हो, तसं आई आणि लेकराचं जे प्रेम असतं हो, त्या प्रेमाच्या कितीतरी पटीनं पुढचं प्रेम हे संतांचं असतं. कारण संताबद्दल तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये विशेष करून ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये फार फार काय आहे? प्रेम आहे, फार प्रीती आहे. कुणाच्या अंतकरणामध्ये? तुकोबरायांच्या अंतकरण. आणि तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात असं सहज म्हणतात, ऐसी
सारखीच एक जात, ती म्हणजे संत. वेळ थोडा आहे, पण ज्ञानोबारायांनी जे अनुभवलं, ज्ञानोबारायांनी जे सांगितलं, ते तुमच्या पुढं कथन करणं अगदी अगदी उचितच ठरेल, यात काही संशय नाही. आई काय असते राव, तुम्हाला काय सांगावं. आता तुम्हाला ते लक्षात नाही, कारण भूतकाळात कोणी प्रवेश करायला तयार नाही. माणसं पुढंच चालत राहतात, मागं पाहत नाही. पण ज्ञानोबारायांनी असं कथन केलेलं आहे, एक 700 वर्षापूर्वीचा काळ, 700 वर्षापूर्वी, जवळ 700 वर काहीतरी वर्ष झाली. नीट ऐका बरं का एवढं. आणि पूर्वी सासूरवास हा शब्द ऐकून असाल तुम्ही. सासूरवास, हे खोबरे तेल, हे गोड तेल, ही चहा पावडर, ही साखर, गूळ, साखर नंतर आली, हे सगळं काय कशात असायचं, कपाटात असायचं. आणि तिची हुकमत असायची सासूची, यात काही संशय नाही. आणि सासूला असं वाटायचं की सुनेनं सारखं काम करावं, रिकामं राहता कामा नये. आता गंमत अशी, जुना काळ, गावाच्या खालती अशी वस्ती, शेतामध्ये वस्ती, आणि सासूने सुनेला सांगितलं, हो, त्याला पाजून झोळीत घाल, मुलाला दूध पाजून झोळीत घाल, हो, आणि पटकन निंदायला जा. नीट ऐका, हो. म्हणून तिने त्याला पाजलं. ते पाजत असताना ते प्रेम, आता ते नुसतं सांगणं अनुभवणं हे फार मोठी गोष्ट आहे. पाजलं, झोळीत टाकलं, 2-3 झोके दिले, मुलगं झोपी गेलं. हिने खुरप उचललं आणि शेतात जाऊन बसली खुरप निंदण्यासाठी. अशी निंदत होती, भर 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 अशी निंदत होती. जवळजवळ 12:30 वाजले. 12:30 वाजले. आणि काय झालं आणि काय नाही, ती खुरप हातात तसंच, पण ती अशी निंदत नव्हती. ती खुरप घेऊन एका जागेवर अशी अशी करीत होती. खुरप माहिती आहे तुम्हाला, खुरप अशी जागेवर शेतामध्ये अशी करत होती, अशीच करत होती. हो, ते असं 1 मिनटं 2 मिनटं 10 एका जागेवर निंदत असताना ती निंदणारी स्त्री अशी पुढे जात असते, बरोबर आहे. हो, ती एका जागेवर बसून अशी अशी करत होती. ती अशी अशी करत असताना तिकडे ते जे झोळीत मुलगं झोळी माहिती आहे की, झोळी 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 आता झोळ्या दिसतीच नाही. आता काय शोध लावला काय नाही, मुलाला एकदा दूध पाजलं, ते तो पट्टा असतो म्हणतात, ते सगळं अंग त्याचं पाय बांधून टाकायचे, एक हात मोकळा ठेवायचा. कळलं का तुमच्याला? काही तर असे असे झोके ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. हो, ते झोळीत टाकलं. हो, आणि त्या बाईने असं दोरी लावून नाही, झोळी अशी दोन्ही हातात झोळी धरली आणि असं असं गदा 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 असं असं केलं. म्हणलं काय, नाही बाळा करू दे रे मंथन. म्हणलं हे नेमकं असं का? म्हणे पटकन झोपी जातं आता आता. आणि शक्यतो असं पाठगोळी कुणी पाहिलं का हो लेकरू? आता पाठगोळी पाहिलं नाही. बरं, हातात तरी बाईच्या पाहिलं का? हातात नाही. आता लेकरू त्याच्याजवळ असतं आणि आई मोकळी असते. बघा तुम्ही काय स्थिती आहे, लक्षात घे. हे खोटं नाही, वास्तवात बोलतो मी. तर इकडं ती झोळी हल्ली. हो, झोळी हल्ल्याबरोबर म्हातारी उठली. हो, आणि तिने गरागरा असा झोका द्यायला सुरुवात केली. आता लेकरू कधी उठतं? भूक लागल्यानंतर. तिला वाटतं हे झोपी जाईल पुन्हा. म्हातारीने खूप झोका दिला, पण झोका देत असताना सुद्धा मुलाने आवाज वाढवला. मग त्या म्हातारीने उचललं
असे हात घालून उचलतात बघा, अगदी मानेखाली सुद्धा हात असतो, त्याला त्रास होता कामा नये. ती अशी अशी करायला लागली लहान मुलाला. कोण? मुलाची आजी, लेकराची आजी. हो, तरी लेकरू राहायला तयार नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. हो, पण हा हात कुणाचा आहे हे लेकराला समजतं. हा आजीचा हात आहे का कुणाचा आहे लेकरू ओळखतं, स्पर्श ज्ञान असतं. गंमत अशी झाली, हो, लेकराने हो आवाज वाढवला. नुसता आवाज वाढवला नाही, दम धरला. समजलं ना तुम्हाला? हो, ते अति स्पीड झालं की ते दम धरतं. आणि मग नाईलाज झाला आणि तिने हाक मारली, आग. कोणाला हाक मारली? सुनबाईला. आग. हो, ती वाटच पाहत होती. तिने काय केलं? हो, ते खुरपं होतं ना, खुरपं, ते असं ठेवलं नाही. खुरपं फेकलं, खुरपं फेकलं. आता ती हळूहळू घरी जाईल का जोरात जाईल? इतकी जोरात निघाली. आता काय सांगू तुम्हाला. हो, ज्ञानोबारायांनी तिला कसं पाहिलं आणि कसं नाही, ज्ञानोबारायांनी ते वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तिच्या अंगावर जी चोळी कंचुकी जी म्हणतात ना, हो, ती अक्षरशः ओली झालेली होती. घामाने का? चोळी जी ओली झाली ती घामाने नाही, पान्हा तिला आटोक्यात आणता येईना. पान्हा अशी गोष्ट आहे, पान्हा अशी गोष्ट आहे, त्या दुधाने संपूर्ण चोळी ओली झालेली होती. आता भूक कुणाला लागली खरं सांगा? बाळाला लागली? नाही, खोटी गोष्ट आहे. मी नाही म्हणत बरं का, मी बाळाच्याच पक्षाचा आहे. आपण म्हणू बाळाला भूक लागली, पण ज्ञानोबाराय म्हणतात ती बाळाला भूक नाही लागली, ती भूक आईला लागली बाळाची. विठ्ठला 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 हो, काही नाही. आई जशी आली तसं लेकरू असं उचललं. हो, आईचे हात, आईच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर 25% लेकरू रडण्याचा जो वरचा आवाज होता तो काय आला? खाली आला. लेकरू ओळखतं. हो, आणि मग मांडीवर घेतलं, स्तनाला लावलं. हो, आता ते स्तनपान करत असताना लेकरू आणि आई हो असे एकमेकाकडे एकटक पाहत होते. आई अशी खाली वाकून हो हो अशी खाली वाकून त्याच्याकडे त्याला निरखत होती. लेकरू पीत असताना आईचे केस असे धरत होता. तुम्ही असे एखाद्याच्या डोक्याचा केस धरून बघा तुम्ही, तो मुस्कडात मारील तुमच्या. ते लेकरू असं केस धरून असं ताणवत होतो, ताणवत होतं. पण गंमत अशी झाली, केसाला तो झटके देत होता, पितही होता. हे मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात. रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेनी. दुनवटणं म्हणजे डबल होणं. प्रेम हो, तिला आनंद वाटायचा. ज्ञानोबाराय काय तुकोबाराय सुद्धा सांगतात, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, हो देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, हो देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. जवळी घेता शीन गेला, जवळी घेता शीन गेला,
गेला जवळी घेता शीन गेला देहावी सारे आपुला देहावी सारे आपुला स्वतःच्या देहाला ती विसरते. हो बरं, देह कष्टी असतो, दिवसभर काम केलेलं असतं. हो, देह विसरे आपुला कधी जवळी घेता शीन गेला. दिवसभर कष्ट केलेले असतात, लेकरू का असं जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, हो का तिचा शीन भाग निघून जातो. बरं हो, लेकरू दूध पितं, दूध पिल्यानंतर लेकराचं पोट भरतं. हो, इथपर्यंत लेकरू थांबत नाही. हो, लेकरू आईच्या मांडीवर असताना लगेच कळलं. बरं एवढंच नाही, हे सुद्धा आणि हे सुद्धा. हो, आई जेवत असू द्या की काही करत असू द्या, आई काय करेल, लेकराला असं बाजूला टाकेल का हो? नाही. हो, ताट बाजूला सारेल. माझा सोन्या, माझा राज, माझा वाघ. आता वाघ आईवरच धावून जायला लागले. हो, आता वाघ, मी एक वाघ पाहिला, हो त्याने आईवर आरोप केला, सगळ्या घराचा खेळ तो केला. जिने मांडली, ज्या आईने घर उभं केलं, तिची अपत्य तिला म्हणतात तो खेळ केला. आई घराचा खेळ करेल वाटतं? असं क्वचितही होऊ शकत नाही. हो, आईचं हृदय, आईची ममता, आईचा भाव, आईचं प्रेम, आईची प्रीती, हे सगळंच संतासारखं असतं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, आईसी कैसी माऊलीसारखी, आईसारखी अशी एक जात आहे, आणि ती म्हणजे कोण आहे? संत ऐशी कळवळ्याची जाती. करी काय करी? लाभावीन प्रीती करी. कशाचीही अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्ष बुद्धीने जे सांभाळतात, इतकं सांभाळतात. त्या सांभाळण्याच्या बाबतीत महाराजांची प्रमाण आहेत. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. बरं, आई अशी आहे, नुसतं मनुष्य वर्गामधली माणसाची जी आई आहे एवढीच आई घेऊ नका. हो, कोणत्याही प्राण्याची आई घ्या, कोणत्याही प्राण्याची. ते डुकरी नसते ना, डुक्कर माहिती ना, डुक्कर. हो, तिच्या मागं 10-20 पिल्ला असतात बघा, छोटे छोटे. काही नाही, हो तुम्ही फक्त असा दगड घ्या, दगड छोटासा, आणि एखाद्या पिल्लाला असा मारून बघा. पिल्लाला ती स्वागत नाही करणार. कोण? डोकरीन. असं नाही म्हणणार या रावजी, फाडून काढेल. प्रभात चारी यासी जाय पक्षिणी, प्रभात चारी यासी जाय पक्षिणी, प्रभात चारी यासी जाय पक्षिणी, प्रभात चारी यासी जाय. पिलू बाट पाये उपवासी पक्षिणी, प्रभात चारी यासी जाय पक्षिणी, प्रभात चारी यासी जाय. तुकाराम महाराजांनी पक्षाची सुद्धा
एवढंच नाही, आता तो पक्षीच दिसत नाही. घार ऐकू नये का? घार 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 हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलापासी. बघा तुम्ही. अजून सांगू? हो, आपण जे दूध पितो आता, हो, गावरान गाय. तुका म्हणे वत्स धेनू एका चित्ती किंवा धेनुबेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळित. हो, म्हणजे प्राण्यामध्ये सुद्धा वात्सल्य, प्राण्यामध्ये सुद्धा प्रेम, प्राण्यामध्ये सुद्धा अपत्याप्रती असणारं प्रेम हे महाराजांनी किती दाखवून दिलेलं आहे. आपली वेळ जवळजवळ आता संपुष्टात आलेली. आपण एकदा भजन करू. विठोबा रखुमाये जय विठोबा. हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय, हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा. विठोबा विठोबा. ओ जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात एक प्रात्यक्षिक. काय सांगतात? आई लेकराला पोटामध्ये किती दिवस सांभाळते? 9 महिने 9 दिवस. त्याही वेळेस ती तिचं संगोपन करत असते. त्याही वेळेस तिचं चित्त इतकं जागरूक असतं, खालीवर पाय पडता कामा नाही. माझं अपत्य कसं असेल? तिच्या अंतःकरणामध्ये उत्सुकता लागून राहिलेली असते. कधी येईल माझ्या पुढच्या भावी जीवनाचा आधार? आधार साधी गोष्ट नाही. महाराज म्हणतात पोटी पोटी भारवा है, 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 पोटी भारवा है. त्याचे सर्व स्वही जाणे, त्याचे सर्व स्वही जाणे. ऐसी कल्व याची गादी, ऐसी कल्व याची भार ओझ ओझ आणि ते 1 आणि 2 दिवस नाही, 9 महिने 9 महिने ओझ वागवीत असते. फुकट तुकाराम महाराजांनी दखल घेतली नाही. आणि हे जे ओझं आहे
ते काय म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता. हा इतका मोठा त्याग ती समर्पित करत असते लेकराप्रती. माझ्या जीवनाचा पुढे हा एक आधार होईल, म्हणजे एक काठी आधार देईल. हो, आणि असंच ओझ तुकाराम महाराजांनी शेवटच्या तुका चरणात म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुम्हा संतावरी बोझे तुम्हा संतावरी बोझ ऐसी कळवळ्याची जाती तुम्हा संतावरी बोझे संतावरी बोझे ऐसी फेरीला भावीन लाभावी करीला भावीन प्रीतीला लाभावीन लाभावी लाभावीना Gabadani
ऐसी